आणि ते कसं असतं ना हे मी तुम्हाला बरोबर दाखवतो. अशा पद्धतीची धमकी आहे. आणि माझ्याकडे काही विराज खळदेचे पण चॅट आहेत जे हाऊसकीपिंगचे त्यांनी जे लागलेले होते. मी हाऊसकीपिंग बंद करण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांनी मला मेसेज काय केला, उंटाच्या गाडीचा उंटा घ्यायला जाऊ नका. म्हणजे हे होतं एवढं अश्लील पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो तेव्हा पण तो अश्लील चाळे म्हणजे हा शाब्दिक बलात्कार आहे अर्थात. त्याचे जे पुरावे आहेत तुमच्या मोबाईलमध्ये असा अश्लील शब्द प्रयोग एका महिलेशी केला आहे, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला ते दाखवलं? काढून दाखवलेले आहे. पोलीस डिपार्टमेंट हे फक्त एनसी नोंद करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये काही ऍक्शन घेतली नाही, काही नाही, मदत तर नाहीच आहे. आणि विराज खळदे आणि रेखा वाघ यांचा बॉन्ड झाला होता. जेव्हा पहिल्यांदा त्यांचा वाद झाला होता ना हाऊसकीपिंगच्या कॉन्ट्रॅक्ट म्हणून, तेव्हा यांचा बॉन्ड झाला होता. आणि बॉन्ड झाला असून देखीलही त्यांच्यावरती विराज खळदे यांनी मारहाण केली होती फेडरेशनच्या मीटिंगमध्ये. तेव्हा मी विराज खळदेंना म्हटलं पण होतं की मी आमदार सुनील शेळकेंकडे जाते, जायचं आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे. आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे म्हणजे ही पद्धत आहे बोलायची. निबंधक कार्यालय आमच्या खिशात आहे, तळेगाव पोलीस स्टेशन आमच्या खिशात आहे. सुनील शेळके हे आमच्यावर डिपेंड आहे. हे कोण बोललं? हे कोण बोललं? विराज खळदे की आमदार सुनील शेळके आमच्या खिशात आहे. आणि मी काही कित्येक लोक मॅडम तुम्हाला प्रत्यक्ष ज्यांनी मारहाण केली त्यांची नाव काय? विराज खळदे, भावेश खळदे, भूषण खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, त्याच्यानंतर चिराग खळदे आणि A1 सोसायटीचा मती. तो खळदे त्याचं नाव मतीने त्याला सगळे मती पण एवढ्या सगळ्या लोकांनी खळदे हे लोकांनी. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे सोसायटीच्या फेडरेशनची मीटिंग होती, त्याच्यामध्ये वेंडरचं काहीच काम नव्हतं. आमचं रिलेशन आहे फेडरेशन बरोबर, फेडरेशनचं रिलेशन आहे वेंडर्स बरोबर. आम्हाला फेडरेशनची नवीन कमिटी स्थापन करून हवी होती, त्या संदर्भात आम्ही मीटिंग तिथे घेतली होती. त्याच्यामध्ये वेंडरचा आम्हाला काही लुकआउट नाही. वेंडर स्वतःहून मध्ये पडले कारण की आवाज उठवला गेला की आम्हाला हे वेंडर्स पसंत नाहीत कारण की ते काम त्यांचं निष्कृत दर्जाचं काम आहे त्यांचं. आणि आम्हाला नवीन त्यामुळे हे आम्हाला नवीन प्रोटेक्शन घ्यायचे होते आम्हाला वेंडर्स कडून. तर ते डायरेक्ट अरेरावीने उठले, डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली वेंडर्स. आता विद्यमान सोसायटीचे जे कार्यकारी आहेत हे जर का सोसायटी धारकांच्या विरोधात काम करते तर त्याविरोधात तुम्ही DDR विभागाला लेखी पत्रव्यवहार केलाय का? पत्रव्यवहार केला तर ते घ्यायला तयार नाही. तिथे एक हेड होते कांदळकर, प्रत्येक वेळेस निग्लेक्ट करायचे आम्हाला. मी आता नाहीये मग मी नाही, तुम्ही प्रत्यक्ष DDR डिपार्टमेंटमध्ये जाऊन जे काही चुकीचा कारभार झालाय ते लेखी तुम्ही त्यांना द्या आणि ते रिसिव्ह घ्या, त्याशिवाय ते कशी कारवाई करणार? पण ते घ्यायला तयार एक मिनिट ऐका जरा. कोण घेत नाही, कोण अधिकारी घेत नाही मला तुमच्या नाव थोडंसं सांगा. बोलते प्लीज. या विषयावरती मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. अतिक्रमण केले आमच्या सोसायटीच्या दारामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल तुला मारून टाकेल, DDR मध्ये जाईल तुला मारून टाकेल, सुपारी देऊन तुला मारून टाकेल. मग जायचं कुठे आम्ही? असं कोण बोललं तुम्हाला? हेच भावेश खळदे, विराज खळदे, सौरभ खळदे. मग जाऊ कुठे मी न्याय मागायला? आम्ही नगरसेवक आहोत. तुमच्या सोसायटीचं नाव पत्ता सांगा ना. मंत्रा सिटी 360 A1 सोसायटी, एरियाचं नाव सांगा. मावळ तळेगाव गाव. सुदाम शेळके. हो. मी सुदाम शेळकेंनी पण सुदाम शेळकेंकडून मदत मागितली की अतिक्रमण करून ठेवलेलं इथं दारात आम्हाला रस्त्यावरती जायला जागा नाहीये, मातीचा ढीग घातलाय तिथे. पूर्ण त्यांच्या गाड्या, त्यांच्या 4 व्हीलर, त्यांच्या कार गाड्या सगळ्या आमच्या सोसायटीच्या गेटच्या समोर. हे सोसायटीच्या कार्यकारिणीचं जे काय ऑडिट असतं किती वर्षाचं नाही आलं तुमच्या निदर्शनात आलं? ते मी 1 वर्षाचं केलं. 2025 ते 26 करंट इयरचं मी ऑडिट केलेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या अगोदरचं त्याच्या प्रत्येक वर्षाचं ऑडिट होतं. मगाशी म्हणतात का ऑडिट नाहीये फेडरेशनचं पण फेडरेशनचं ऑडिट पर्टिक्युलर बी विंगचं सोसायटीचं A1चं ऑडिट, ए विंगचं फेडरेशनचं ऑडिट होतं. 5 वर्ष झालं फेडरेशनचं ऑडिट नाहीये. जे A B C D A1 आणि B1 या सगळ्यांचं एकच फेडरेशन आहे. माझं पर्टिक्युलर आमची जी सोसायटी आहे A1 मी त्याचं ऑडिट केलेलं आहे. आणि जेव्हा आमचे आधीचे जे खजिनदार आहेत त्यांनी जेव्हा मला बँक ट्रान्सफर केली, ही ट्रेझरर आहे A विंगची,
जेव्हा बँक ट्रान्सफर केली तेव्हा अवघे 5,000 रुपये होते आणि आता आम्ही ऑडिट केलं, आम्ही मेंटेनन्स फॉलो केला मेंटेनन्स, आणि आज आमच्या बँक खात्यामध्ये 4-4.5 लाख रुपये आहेत आणि 1 लाखाचं आम्ही FD केली. हेच आम्हाला हे लोक करू देत नव्हते. आमच्या बँकेमध्ये पैसाच जमा होत नव्हता या खळग्यांमुळे. 60-40च्या करारानुसार काही फ्लॅट त्यांचे आमच्या सोसायटीमध्ये आहेत, आमच्या विंगमध्ये, तर त्याचं सुद्धा थकीत मेंटेनन्स द्यायचं नाही. त्याचा पण मेंटेनन्स तर देत नाही. मेंटेनन्स मागायला गेलो तर तू कोण आहेस मोठी मेंटेनन्स मागणारी, तू शिकवणार का आम्हाला, आम्ही गाववाले, अशा पद्धतीची ते धमकी. कसे 1 by 1 येत होते की असे एकत्र येऊन बोलायचे? नाही 1 by 1 आधी 1 by 1 आणि नंतर मग जेव्हा फेडरेशनची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सगळे बसले होते, पूर्ण खळदे परिवार, त्याच्यातले ते खळद्यांचे वेंडर्स पण आणि पूर्ण परिवार. आणि मीटिंगला म्हणजे वेंडर्स पण असायचे सर? वेंडर्स पण असायचे. आता सध्या परिस्थिती काय? तुम्ही जर सांगितलं की ज्या मूलभूत सुविधा सोसायटीला पुरवल्या जातात त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्यांचेच आहेत, या मूलभूत सुविधा आता मिळतात का सोसायटीला? नाही मिळत. एसटीपीचं पाणी पडायला संशय येते का? एसटीपीचं पाणी इतकं घाणेरड्या दर्जाचं येतं तरी सुद्धा डिमांडमध्ये एसटीपीचं बिल लावतात. आणि मला यांना विचारायचं आहे की जेव्हा तुमचे मिस्टर जेव्हा आवाज उठवायला जातात तेव्हा त्यांना गाडी बसवून धमक्या दिलेल्या आहेत की त्या मॅडम तुम्ही जाता, तुमच्या मिस्टरांना पण बसवून गाडीमध्ये बसवून त्यांच्या थार गाड्यातून बसायचं, सोसायटीच्या आतमध्ये यायचं थार गाडी घेऊन, आणि थार गाड्यांमध्ये या महिलांच्या नवऱ्यांना मिस्टरांना आवाज उठवायला गेल्या. आमचं कसं होणार? आम्ही कसं सामान्य लोक? ऐका ना, तुमच्यावर एवढा सगळा प्रकार घडला, पोलीस तुम्हाला मदत करत नाही, पोलिसांच्या विरोधात तुम्ही काय तक्रार करता? म्हणजे मला नाही कळलं. पोलीस तुम्हाला सहकार्य करत आता नाही, कधी त्याच्यामध्ये पोलीस सगळ्या साहेबांकडे घडलेल्या गेले आहेत. आठ- आणि एवढी दादागिरी करतात, तुम्ही म्हणतात की जीव मारण्याच्या धमक्या देतात, किशोर आवारे करू म्हणतात, तरी सुद्धा पोलीस त्याच्यावरती लक्ष मला देत असं नाही. वाटतंय ना पोलिसांच्या विरोधात तुम्ही काय की मला असं वाटतं की जे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज आहेत कन्हैया थोरात साहेब, त्यांच्याकडे मी गेले 5 ते 6 वेळा, 10 वेळा म्हटलं तरी चालेल, वारंवार गेले. मला तर असं वाटतंय ना, मी उद्या चोबे साहेबांना CP चोबे साहेबांना एक पत्र देणार आहे की हे पोलीस स्टेशन हे सामान्य नागरिकांसाठी आहे का आमदार आणि खासदारांसाठी, नगरसेवकांसाठी आणि गावगुंड्यांसाठी बसवलंय? जर ते त्यांच्यासाठी बसवलं असेल तर ताबडतोब ते पोलीस स्टेशन आम्हाला नको आहे. आम्हाला सामान्य नागरिकांसाठी ते पोलीस स्टेशन नको. हे पत्र मी चोबे साहेबांना देणार आहे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मेल पाठवणार आहे, मंत्रालयात सुद्धा मी मेल पाठवणार आहे. कारण वारंवार तिथे सामान्य नागरिक जात आहेत तरी सुद्धा दाद मिळत नाहीये, नुसते तिथे खडद्यांचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आणि व्यवस्थित हिशोब नाही आहे, ऑडिट नाही आहे तिथे. आणि आम्ही हिशोब मागायला गेलो तर खडदे हे कॉन्ट्रॅक्टर वेंडर हे आमच्यावरती दादागिरी करतात. फेडरेशनची कमिटी त्यांनी बरखास्त केलेली आहे, नवीन फेडरेशनची कमिटी बनवलेली नाही आहे अजून सुद्धा. आम्ही फेडरेशनकडे डिमांड केली की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्टधारक जे वेंडर्स आहेत ते आम्हाला नको आहेत, आम्हाला बदलून हवे. तर त्या गोष्टीचा उल्लेख जर आम्ही केला तर आमच्यावरती दादागिरी करतात, मारहाण झालेली आहेत. आमचे सचिव जे आहेत, चेअरमॅन अध्यक्ष जे आहेत यांच्यावरती मारहाण केलेली आहे बेदम. आम्हाला दुसऱ्या वेंडरचं कोटेशन घेऊन आमचा अधिकार आहे. दुसऱ्या वेंडरचं कोटेशन जर आम्हाला कमी रेटमध्ये मिळत असेल तर तो अधिकार आम्हाला मिळत नाहीये. मानवाचे हे तीनच मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि हे आमच्या निवाऱ्यावरतीच येतात, निवाऱ्यावरतीच आमच्या ताबा करण्याचा प्रयत्न करतात. आता तुमची काय मागणी? आमची मागणी अशी आहे, मला तर या सर्व कुटुंबांना, महिलांना सांगायचं आहे की तुम्ही मेजॉरिटी करा. जर तुम्ही तुमची एकीचं पण तुम्ही जर एकत्र जर आलात तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. मी एकटी दुकटी लढून काही नाही होणार आहे. त्यामुळे मला फक्त या महिलांना सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. जर ते वारंवार जर धमकी देत आहेत, किशोर आवारेंची जशी सुपारी दिली तशी तुमची देणार, तुमच्या नवऱ्यांची देणार, तुमच्या मिस्टरांची देणार, तर हे योग्य नाही आहे असं. तर तुम्ही या धमकी खातीर तुम्ही तुमच्या मिस्टरांना बाहेर काढत नाही आणि अन्यायाविरोधात लढत नाही. त्यामुळे आपल्याला या सगळ्या सुखसोयी ज्या आहेत, सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे. मला याबाबत आम्ही निबंधक कार्यालयामध्ये गेलो होतो, तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, CP ऑफिसमध्ये गेलो होतो, पण कुठूनही आम्हाला
आम्हाला कुठूनही व्यवस्थित दाद मिळालेली नाही. महिला आयोगांना मी मेल केलेली आहे. तृप्ती देसाईंबरोबर मी काही वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही हवं तर त्यांनाही विचारा. आता मला वेळ नाही आहे त्यांच्याबरोबर जायला. तृप्तीताईंना मेल केला होता. तृप्तीताईंनी सुद्धा खळद्यांना फोन केलेले आहेत की त्या महिलेला त्रास देऊ नका म्हणून. महिला आयोगांना मेल केलेली आहे. आणि परत तुम्हाला सांगते, महिला आयोगाने त्यांनी मेलच बघितलेला नसेल, कारण की मला रीमेल त्यांचं काही उत्तरच नाही आलंय. मेलला उत्तरच नाही आलेले. तुम्हाला प्रत्यक्ष हाणमार करणाऱ्या लोकांची नावं सांगा, काय तुम्हाला धमकी दिली ते पण सांगा. विराज खळदे, भूषण खळदे, भावेश खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे आणि एवन सोसायटीमधले मध्ये हे यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे. वारंवार व्हिडिओ बघा, यूट्यूबवरती व्हिडिओ बघा. किशोर आव्हाडांना कसं मारलं ते मी एक दिवशी बघितलं. तो बोलला तसा, विराज खळदे बोलला म्हणून मी अगदी ते बघितलं. पण म्हटलं हे, आणि या अशा घटना मला तर काही माहितीच नाही आहे. तो स्वतः बोलतोय व्हिडिओ बघा आम्ही कसं मारलंय, किशोर आव्हाडांना कसं मारलंय, ते सुपारी देऊ, त्याची तुमची पण सुपारी देणार. म्हणजे एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठून? सुपाऱ्यावर सुपाऱ्या आणि भर दिवसा लोकांना मारायला. भर दिवसा पिस्तूल वापरतात. यांना परवाने कोण देतं? यांना लायसन कोण देतं? कोणाकडे आहे पिस्तूल? कोण वापरलं? संकेत खळदे. पिस्तूलची धमकी दाखवली त्यांनी कधी? हो, कमिटी सोसायटीच्या मीटिंगमध्ये पिस्तुलाची धमकी दाखवतात. पिस्तूल काढून सोसायटीच्या मीटिंगमध्ये पिस्तूल घेऊन येतात. आणि मी सदस्य आहे, जे सदस्य आहेत त्यांनी जे या संदर्भात तक्रार केली त्यांनी मिलिंद पंदिलवार यांनी तक्रार केली होती की कॉन्ट्रॅक्टदारांचं धमकी होती की आमचंच केबल वापरायचं, डिश बसवायची नाही, वायफाय आमचंच. घरामध्ये शिरून मिलिंद पंदिलवार हे माझी सेक्रेटरी आहेत. मिलिंद पंदिलवार हे यांना घरात शिरून मारलं. ह्याचे विटनेस संकेत खळदे शिरून मारलेले आहे. ऐका ना ताई, आता शेवटचं तुम्हाला जे मारहाण झाली त्याचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवू शकाल का? फोटोज आहेत. मी मगाशीच दाखवलेले नाही, परत दाखवा एकदा. हे कुणाला ताईंना मारहाण झाली? हे कुणी मारहाण केली? ही पूर्ण 6 जणांनी. हा, आता बघा, मारहाणीमध्ये हा ज्यांची नावं सांगितलं त्यांनी मारहाण केली. हा, ज्यांची नावं सांगितली. हे एक आहे ते हाताला लागलेलं आहे. कशाने मारहाण केली? ही त्यांनी पूर्ण डोळ्यावर रॉड खुर्च्या फेकल्या, रॉडनी मारलेले, पाठीमध्ये मारलेले रॉडनी. आम्ही लगेच पळ काढला, नाही तर खरंच आमची हत्या झाली असती. लक्षात हे घ्या. पायाला पण लागलंय. पायाला हे पण रॉडने हाण मार केलेली. हो. ही किती तारखेची घटना आहे? पोलिसांनी याची दखल घेतली का? 15 तारखेची घटना आहे. 16 तारखेला 12:30 वाजता आमची FIR नोंद झाली होती. पहाटे 4 वाजता. ते पण खेडकर मॅडमला वारंवार फोन केले होते. 8 वाजल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये